नमस्कार, मी डिजिटल कोल्हापूर प्रतिनिधी बोलतोय. हा धर्मराज दूध संस्थेमध्ये गोकुळच्या ठरावावरून हमरीतुमरी झाल्याचं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. नेमका काय प्रकार होता? आपण सभासद आहात या संस्थेचे, आपण हा प्रस्ताव ठेवला होता, नेमका काय प्रकार घडला आणि कशामुळे हे भांडण झाले? सर काय माहित आहे, आम्ही संस्थेचा ठराव म्हणताना आपला गोकुळचा आहे ना, ठराव म्हणताना मी त्या डेअरीचा सभासद आहे, दूध उत्पादक आहे. त्यांना काय म्हणून मी संचालक बोर्डला मी माहित आहे सर, तुम्ही जे आता गोकुळला ठराव देता ना, तेव्हा कोणाच्या आपल्या एखाद्या सभासद नावा करा, आणि जे सभासद काय आपला मोबदला देईल, लाख देईल किंवा 2 लाख देईल, ते सभासदांना आपण पैसे वाटूया म्हणलो आपल्या दिवाळीच्या बोनसला. मग ते त्याने आम्हाला विरोध केला, नाही इथनं मागं तुम्ही केलं असं काय. त्यांना म्हणलं इथनं मागचं तुम्ही काय काढू नका आता, जो सभासद लाख देईल का 2 लाख देईल की त्यांच्याकडे घेऊया ते पैसे काय, आणि ते पैसे आपण सभासद दिवाळी महिन्याला वाटूया. हो बर. आणि ते ज्याच्या नाव ठराव होईल की ते किती पण मिळून आम्हाला कधी देणं गेलं नाही काय, किंवा त्याचा मुलगा लागून नाही गोकुळला, आमचं काय देणं गेलं नाही. मी म्हणतो एखाद्या आपल्या दूध उत्पादनावर ठराव करा म्हणतो सर मी. हो, मग त्यांना ते मान्य झालं नाही ते, मग त्यामुळे वाद वाढल्यामुळे तिन्ही सभा बरखास्त करून घरी निघून गेली सर ते. मग दूध उत्पादकाला जर सभा हे होणार असेल तर दूध उत्पादक काय म्हणजे संस्थेचा काय फायदा करून देणार होते का, कशा संदर्भाने दूध उत्पादकांना? नाही सर, कसं माहिती, दूध उत्पादक जो काय पैसा 1 लाख असून किंवा 2 लाख असून जे देणार होते पैसा, ते सभासद वाटायला होतं ना आपला दिवाळा बोनस म्हणून. म्हणजे थोडक्यात गोकुळचा ठराव त्या सभासदाला द्या जो जास्तीत जास्त पैसे या ठरावासाठी देईल. त्याला करा म्हणतो आम्ही. ते बॉडी सर मान्य झालं नाही होती. बर. माझा तुम्ही यापुढे काय नेमकं सभासदांनी ठरवलंय, यापुढे काय नेमकं असणार? त्यांची ज्यावेळी मासिक मिटिंग आम्ही त्यांना जाऊन विचारणार, बाबा ठरावाचं तुम्ही काय केलं सर, त्यांच्या बॉडीला चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बॉडीला आणि सचिवला जाऊन विचारणार सर आम्ही. बर. म्हणजे पुढच्या सभेला आणि परत हे राडा होण्याची शक्यता आहे? होय सर, राहणार. त्याला गोकुळच्या इलेक्शन होईल हे मुद्दा सर कायम जात आहे. बरं 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 बरं, ठीक आहे, चालतंय. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्यावर. ओके सर, ओके. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.